भारत अमेरिका ट्रेड डीलची घोषणा होऊन 2 दिवस झालेत, पण कराराचे अधिकृत कागदपत्र अजूनही समोर आलेले नाहीयेत आणि याच कारणामुळे सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतोय तो म्हणजे भारताची शेती सुरक्षित आहे का? कारण या ट्रेड डीलमुळे सगळ्यात जास्त चर्चा होते ती म्हणजे शेती, किसानी आणि डेअरी सेक्टरची। सरकार असो व विरोधक सगळेच म्हणतायत शेती ही भारताची रेड लाईन आहे, पण ही रेड लाईन खरंच सुरक्षित आहे का? भारतीय शेती इतकी संवेदनशील का आहे? भारतामध्ये जवळपास 45% रोजगार थेट शेतीवर अवलंबून आहेत। कोट्यावधी शेतकरी, लहान जमीनधारक, जास्त मजुरी आणि मर्यादित तंत्रज्ञान ही भारतीय शेतीची वास्तव परिस्थिती आहे। याच्या तुलनेत अमेरिकेची शेती पूर्णपणे वेगळी आहे। तिथे कॉर्पोरेट शेती आहे, अत्याधुनिक मशिनरीज आहेत, मोठ्या प्रमाणात सरकारी सबसिडी आहेत, म्हणजेच कमी खर्च, जास्त उत्पादन आणि जास्त नफा। आता पाहूयात शून्य टॅरिफचा धोका काय। समजा अमेरिकेनं कृषी उत्पन्नावरती शून्य टॅरिफ लागू केला तर अमेरिकेचा मका किंवा सोयाबीन, बदाम, पिस्ता, सफरचंद भारतीय बाजारात स्वस्त दरात येईल आणि मग प्रश्न उभा राहतो, भारतीय शेतकरी स्पर्धा कशी करणार? अमेरिकन माल स्वस्त, भारतीय माल महाग, तर बाजार कुणाचा राहणार? यालाच म्हणतात लोकल मार्केट क्रश होण्याचा धोका। आता ह्या सगळ्या गोष्टीचा डेअरी सेक्टरवरही दबाव येणार। भारताच्या डेअरी सेक्टरवर 7 ते 9 कोटी रोजगार सांभाळला जातो, पण अमेरिका आपलं डेअरी प्रॉडक्ट्स भारतीय बाजारात आणण्याचा प्रयत्न करते। इथे धार्मिक भावना, सांस्कृतिक फरक आणि ग्रामीण व्यवस्थेचा प्रश्न जोडलेला आहे। म्हणूनच भारताने आतापर्यंत डेअरी सेक्टर उघडण्यास नकार दिला होता। या सगळ्या प्रकरणात विरोधकांचाही इशारा आहे। विरोधकांचा आरोप आहे की सरकारने शेतीबाबत सर्व गोष्टी स्पष्ट सांगितलेल्या नाहीयेत। या सगळ्या प्रकरणात शरद पवार काय म्हणाले तेही आपण बघूया। अमेरिकेची विधानं भारताच्या कृषी क्षेत्रासाठी चिंतेची आहेत असं शरद पवार म्हणाले। या सगळ्या गोष्टीत सरकारची म्हणजे सत्तेतल्या असलेल्या सरकारची बाजू काय आहे? सरकार मात्र म्हणतंय शेती आणि डेअरी सारखे संवेदनशील सेक्टर पूर्णपणे सुरक्षित आहेत। कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचा हा दावा आहे की या ट्रेड डीलमुळे बासमती तांदूळ, मसाले, कापूस यांच्या निर्यातीला चालना मिळेल। पण प्रश्न तोच, हे संरक्षण नेमकं कसं? कारण अजूनही डीलचे कागदपत्र सार्वजनिक झालेले नाहीयेत। आता ह्या सगळ्या प्रकरणात शेवटचा प्रश्न हाच निर्माण होतोय की देशाचं पोट भरणारं शेतकरी या डीलमध्ये खरंच तुम्हाला सुरक्षित आहे असं वाटतं का? भारत शेतीसाठी आपली रेड लाईन टिकवू शकणार आहे का? याचं उत्तर पुढच्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे। एकूणच या सगळ्या डीलबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती यूट्यूब पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।